बीड तालुक्यातल्या निर्मळवाडी या गावात आम्ही आहोत आणि मी एका प्राथमिक शाळेमध्ये आहे। शासनाकडून गणवेश दिल्याच्या, गणवेश देत असल्याच्या आणि गणवेशासाठी आम्ही किती निधी देत असल्याच्या अनेक घोषणा आम्ही ऐकल्या। शासनाच्या अनेक योजना, अनेक घोषणा, त्यासाठी पैसे असतात। मात्र आम्ही एका अशा शाळेमध्ये आलेलो आहोत जिथं गरिबांची, कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची पोरं शिकतात। त्या शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही विचारणार आहोत की तुम्हाला शासनाने घोषित केलेला गणवेश आलाय का? मी निर्मळवाडी या गावामधल्या प्राथमिक शाळेमध्ये आहे। माझ्या सभोवताली ही सगळी विद्यार्थी आहेत आणि त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मी विचारतो, आपण जाणून घेतलं पाहिजे की त्यांना गणवेश मिळाला का। बाळा, तुझं नाव काय? तुझं नाव काय? सत्यवान। तुला गणवेश भेटला का? ड्रेस भेटला का शाळेचा? नाही भेटला? तुला भेटला का? नाही। तुला भेटला का रे ड्रेस? हे ते विद्यार्थी आहेत ज्यांना शासनाच्या गणवेशाची वाढ आहे। आमच्याकडे वर्तमान काळातल्या निवडणुका सुईने, सुख समाधानाने मागं पडाव्यात, त्यात आम्ही जिंकावं म्हणून सत्तेमधला पक्ष प्रचंड मोठ्या योजना घोषित करतो, त्यासाठी पैसा देतो। मात्र या महाराष्ट्राचं, शेतकऱ्याचं आणि आमचं भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांना सदा गणवेश द्यायला हे सरकार ना तयार आहे, ना पैसे त्याच्याकडे, ना त्यांच्या घोषणा आहेत। अधिवेशनामध्ये वरती गणवेशाचं चित्र दाखवणं मुख्यमंत्र्यांना सोपं असतं, मात्र तोच ड्रेस जेव्हा आमच्या गावामध्ये येत नाही तेव्हा हा प्रश्न विचारला पाहिजे आणि या प्रश्नाचं उत्तर सुद्धा दिलं पाहिजे।